सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. बघा, आपण सध्या एक 4-5 दिवस झालं नक्की दररोजचे व्हिडिओ आणत आहेत. ते व्हिडिओ आहेत फक्त पोलीस भरतीविषयीचे, की पोलीस भरतीची जागा काय आहेत, भरती कधी आहे, तारीख काय आहे. त्यावरती या लोकांनी प्रश्न पण उपस्थित केले की तुम्ही असं लोकांना फसवू नका, काय करू नका. जाऊ दे, तशा कुत्र्यांना आपण काय भाकर टाकत नाही, तुकडे टाकत नाही, सोडून द्या विषय. पण आता जे मुलं आपला व्हिडिओ बघत आहेत त्यांच्याकरता एक आनंदाची गोष्ट आहे. ती गोष्ट म्हणजे काल महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक इथे स्पोर्टचं उद्घाटन होतं. तिथं महाराष्ट्रीय तिथं खेळ चालू आहेत, पोलिसी खेळ नाशिकला. त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आले होते. त्यांनी तिथं घोषणा केलेली आहे परत एक वेळेस की महाराष्ट्रामध्ये आम्ही आता लवकरच म्हणजे का भरतीची प्रक्रिया चालू आहे 17,000 पदांची, त्यांनी घोषणा केलेली. म्हणजे एकूणच बघा, आता ह्या 2-3 म्हणजे 16 तारखेपर्यंत भरतीविषयी जे आवश्यक जे अपडेट आहे ते नक्कीच येऊन जाईल. जर ही अपडेट आली तर पदं किती असतील? महाराष्ट्र पोलीस शिपाई, पोलीस चालक, SRPF, कारागृह, बॅट्समॅन, यासाठी आपण हे पदं मित्रांनो स्टेप बाय स्टेप बघूया. ह्या पदांमध्ये का जास्ती वाढही होऊ शकते आणि यामध्ये पदं कमीही होऊ शकतात प्रति नियुक्तीवरती. हे रिक्त पदाचा अहवाल आहे 22-23चा. यामध्ये कमी जास्त होऊ शकतं, पण एक 1000-1200 कमी जास्त टोटलमध्ये होऊ शकतं. ठीक आहे. आता आपण हे पदं किती आहेत एक वेळेस बघून घेऊया. 14,000 पोलीस शिपायाची पदं आहेत. यामध्ये सगळ्यात जास्त पदं हे मुंबईला आहेत, 6,000 प्लस. बाकी जिल्ह्यामध्ये 400-500 असे काही मोठ्या मोठ्या आयुक्तालयाला 500-600 जागा आहेत आणि लहान म्हणजे जिल्ह्याला SP ऑफिसला जागा आहेत तर कमी आहेत. ठीक आहे, आयुक्तालयाच्या मानावर. आणि पुढलं आहे वाहन चालक. वाहन चालकाचे पद आहेत 2500. आता पण तेच जास्ती जागा ह्या मुंबईला असतील. 800-900 प्लस जागा ह्या मुंबईला वाहन चालकाचे येऊ शकतात यावर्षी. पण बाकीच्या जिल्ह्यामध्ये भरतीचे 10% ह्याची भरती होऊन जाईल वाहन चालकांची. तिथे 25 सांगितल्या, पण त्यामध्ये कमीही होऊ शकतात आणि ते जास्तीही त्यामध्ये होऊ शकतात. आता लोकांचा पोरांचा प्रश्न असतो की सर, आम्ही तर वाहन चालक म्हणून भरती झालो तर आम्ही परत जिल्हा पोलीसला येऊ शकतो का? नाही, कारण पूर्वी व्हायचं ते. पूर्वी MT विभाग असायचा, त्यामध्ये कसं व्हायचं 5 वर्ष तिकडे तुमची एंट्री व्हायची MT मध्ये. आता असं नाही. आता MT विभाग त्यांनी पूर्णपणे वेगळा केलाय. त्यामुळे तुम्हाला तुम्ही ड्रायव्हर म्हणून तुम्ही भरती झालात, तुम्हाला ड्रायव्हर म्हणूनच तुम्हाला राहावं लागेल शेवटपर्यंत. ठीक आहे. पुढलं आहे कारागृहाचा. कारागृहाच्या बघा जागा आहेत 2200, कारण मागच्या वेळेस कारागृहाची भरती झाली नव्हती 2022च्या भरती वेळेस. आता ही 22-23च्या भरतीमध्ये कारागृहाचे 2200 त्यांना सांगितलेले आहेत, पण यामध्ये पदं वाढू शकतात, कारण हे 22-23चे पदं आहेतच. परत 1900-21चे पदं, त्यामुळे हे 2022-24 मध्ये 2200 पदापेक्षा जास्त भरती ही कारागृह विभागामध्ये नक्कीच होऊ शकते. पुढचं आहे SRPF मध्ये 1800 जागा आहेत. आता SRPF विषयी पोराचा प्रश्न असतो की सर, SRPF मधून जिल्हा पोलीसला येतं का? येतं. पण त्यामध्ये काही नियम आहेत. पहिलं 15 वर्ष होतं, पुन्हा 10 वर्ष केलं. ठीक आहे. तर तुम्ही 10 वर्ष सर्व्हिस केलेली असेल SRPF मध्ये, तुम्ही जिल्हा पोलीसला जाऊ शकता. फक्त काय प्रश्न कुठला असतो? प्रश्न असतो रँकचा. SRPF मध्ये जास्त लवकर आपलं रँक वाढते, प्रमोशन होतं, आणि जिल्हा पोलीस थोडंसं स्लो असतं. त्यावेळेस काय असतं, आपण ज्या बॅचला SRPF मध्ये भरती झालो आपण, त्या बॅचला आपण ज्या जागी बदली करत आहोत त्या जिल्ह्यामधील त्या वर्षीची बॅच आहे, ती बॅच कुठल्या रँकवरती आहे त्यावरती गोष्टी अवलंबून असतात. ठीक आहे. आपण ह्याविषयी पाठीमागे व्हिडिओ आणल्यावर बघून घ्या व्हिडिओ. आता एक शेवटचा होता बॅट्समॅनचा, कारण बॅट्समॅनची भरती ही लवकर झाली नाही 5-6 वर्ष. अंदाजे माझे 2015-16 सोडलं तर भरती झाली नव्हती बॅट्समॅनची. त्यामुळे भरती ही बॅट्समॅनची मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. आता बॅट्समॅनचे कर्तव्य वगैरे काय आहेत आपण त्याविषयी पाठीमागे व्हिडिओ आणलेले आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जाऊन पाहून घ्या एक वेळेस. ठीक आहे. पण एकूणच बघा मित्रांनो, हे काही 5 जे आपले विभाग आहेत पोलीसमधील, ह्या 5 विभागाचे एवढे पदं आहेत. हे पदाची होती बेरीज 22,000, पण शासन म्हणते 17,000 पदं आम्ही काढणार आहोत. ठीक आहे. आता 17,000 पदामध्ये पदं वाढू शकतात अजून पण, कारण रिक्वायरमेंट तेवढी आहे. आणि रिक्वायरमेंट पुरी करावी लागते गव्हर्नमेंटला घर खात्यामध्ये पोलीसची, कारण
त्यामध्ये रिस्क हे शासन कधी घेत नाही. त्यामुळे भरती ही मोठ्या प्रमाणामध्ये होईल. काल शिंदे साहेब म्हणलेत काल की लवकरच भरती सुरुवात होणार आहे. तर बघा ते वाक्य काय लवकर काय बोलले त्यांनी वाक्य, ते परत तर माहिती आहे 16 नंतर लोकशाहीचं आचारसंहिता लागणार आहे, परत इलेक्शन, परत विधानसभा, त्यामुळं भरती पुढे लावणार नाही. ह्या भरती ही लोकसभेच्या आचारसंहितेच्या पहिलं फॉर्म नक्कीच निघणार आहेत. त्यामुळे सर्वांनी तयारीला लागा. तुम्हाला अशी जर माहिती हवी असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू मुलांपर्यंत तुम्ही शेअर करत चला. कारण आपण कुठल्याही गोष्टी आणि तू काही जवळ प्रूफ नसतं, काय काय गोष्टीला सोबत आपण प्रूफ दाखवू शकत नाही, पण कालांतरानं तुम्हाला ते समजून जाईल की मास्तरनं त्यावेळेस सांगितलं होतं ते काहीतरी बरोबर होतं. ठीक आहे. त्यामुळं टेन्शन घेऊन जे आपले जुने मुलं असतील 2021 पासून त्याला माहिती आहे की आपण सांगतो ते अपडेट पूर्णपणे ओके असतात. ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि याचे व्हिडिओ शेअर करा.